रडू नको बाला नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026चा थरार आणि या थराराचे आपण सर्वजण साक्षीदार झालेलोच आहोत आणि ही स्पर्धा खूप चांगल्या रीतीने या ठिकाणी पार पडली. सगळ्यांचं मनपूर्वक आभार ज्याने ज्याने प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या या स्पर्धेला प्रेम दिलंय.
सपोर्ट केलाय, त्यांचं योगदान लाभलंय, त्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि त्यानंतर काही सन्मान आहेत, त्या सन्मानाकडे आपण वळतोय. या स्पर्धेसाठी सन्मान करत असताना सर्वप्रथम मी आमंत्रित करेल मंडप डेकोरेटर्स, आपण कुठे असाल प्लीज या. आपला यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मंडप डेकोरेटर्स चेतन पाटील, त्यांच्या अनुपस्थित हितेश आहेत, ते हा सन्मान स्वीकारतील. मी विनंती करेल भूषणजी पाटील यांना की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर या. भूषणजी पाटील साहेबांना विनंती करेल आपण हितेश पाटील यांचा सन्मान करण्यासाठी समोर यायचं आहे. चेतन पाटील या ठिकाणी अनुपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून हे चांगलं डेकोरेशन आपण बघताय. मंडप आणि सगळ्या बॅरिकेड्स, हे स्टँड्स, या साऱ्या बाबी, एंट्री गेट. धन्यवाद चेतनजी पाटील. आणि त्यानंतर या स्पर्धेला रंगत आणण्यासाठी, या स्पर्धेला मोठं करण्यासाठी प्रत्येक पॉइंटला त्यांच्या गाण्याने किंवा त्यांच्या वादनाने आपण थोड़ा झूम आउट ले, पीछे ले. हाँ ठीक आहे, बरोबर आहे. सो यानंतर या स्पर्धेमध्ये ज्यांनी आपल्या डीजेद्वारे सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं, त्यांची गाणी, त्याच्या गाण्याच्या तालावर ते अनेक जण थिरकत होते. आजच नव्हे, पहिल्या दिवसापासून असे सुप्रसिद्ध डीजे वादक, आमचे डीजे मास्टर डीजे मयूर, त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी विनंती करेल मयूर यांना की आपण यायचंय. मयूर आणि टीम मागील 4 दिवस म्हणजे ज्या वेळेला त्यांचं नातं आणि त्यांची साथ या अंडरआर्म क्रिकेटला लाभायला लागली, तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी कोणताही एरर सोडलेला नाही. आणि डोकरादेव क्रिकेट क्लबच्या वतीनं त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. अरुणजी तांडेल साहेब यांना विनंती करेल आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचंय. अरुणजी तांडेल साहेब यांच्या शुभ हस्ते जोरदार टाळ्या होऊन जातात एकदा मयूरसाठी. खूप खूप छान गीत संगीत वादन त्यांच्या माध्यमातून झालं. डीजेद्वारे त्यांनी सगळ्यांना आनंद देण्याचा प्रयत्न केला, खूप चांगलं एंटरटेन केलं. धन्यवाद मयूर, आपलं मनोपूर्वक आभार. आपण या स्पर्धेचा एक घटक झालात त्याबद्दल. आणि धर्मेंद्र पाटील साहेब, आपण मंचावरती यायचं. धर्मेंद्र पाटील, धर्म्या मामा, आपण मंचावरती यायचं. आपल्याला आदरपूर्वक विनंती आहे. धर्म्या मामा, धर्मेंद्र पाटील, आपण व्यासपीठावरती यायचंय. चला, यानंतर पुढील सन्मान केला जाणार आहे. या स्पर्धेसाठी खास सफाळ्याहून आज या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांनी आपल्या डान्सद्वारे, डान्सिंग अंपायर म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे. त्या ओळखीप्रमाणे आज चांगली नृत्य सादर करत असताना अंपायरिंग केली असे आमचे प्रमोदजी किणी, त्यांचा यथोचित सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. प्रमोदजी किणी यांचा यथोचित सन्मान केला जाईल. मी विनंती करेल भावेशजी तांडेल यांना की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर या. सगळ्या खेळाडूंना विनंती आहे थोडं समोर यायचंय. जयू दुर्गेश 11, करण निजाई, आपण सगळ्यांना घेऊन पुढे यायचंय. तेजस, सगळे थोडं पुढे या. मागे जे डीसीसीचे मेंबर्स आहेत, केतन, सगळ्यांनी पुढे यायचंय, सगळ्यांनी पुढे या. नवयुगचे मेंबर्स, आपण सुद्धा पुढे या. थोडे लांब कोणी थांबू नका. त्यानंतर या स्पर्धेसाठी लाभलेले आमचे ऑफिशियल अंपायर्स, ज्यांनी आपल्या अचूक निर्णय क्षमतेने, अचूक अशा समय सूचकतेने सर्वांना प्रभावित केला, असे आमचे पंच. गेले 4 दिवस त्यांचे अंपायरिंग आपण या ठिकाणी पाहिली. तसे विवेक पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. किशोरजी तांडेल यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जातोय. विवेक पाटील, एक पूर्ण स्पर्धा करण्याचा योग वसई विरार बॉक्सिंग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत या स्पर्धेमध्ये आलाय आणि त्यांचा यथोचित सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. धन्यवाद विवेक, आपण सुद्धा या स्पर्धेचा घटक झालात आणि
अंपायर म्हणून या स्पर्धेमध्ये आपण कार्य पाहिलं त्याबद्दल आपला मनपूर्वक आभार. त्यानंतर सगळ्यांच्या परिचयाचे असणारे आणि अंपायरिंगमधील एक किंग म्हणून ज्यांची ख्याती आहे असे गंभीर पाटील गंभीर का डिसिजन मधला फायनल डिसिजन अशा गंभीर पाटील यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी विनंती करेल अरविंद मेहर साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते गंभीर पाटील यांचा विशेष सन्मान. अनिकेतजी तांडेल यांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती यायचं. अनिकेत तांडेल. ओशन व्ह्यू कॅफेचे प्रीतमजी तांडेल यांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती यायचं. त्यांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य ते उपस्थित नसल्याने अनिकेत तांडेल यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. प्रकाशजी वैती यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाणार आहे. प्रकाशजी वैती यांच्या शुभ हस्ते अभिषेक सन्मान या व्यासपीठावरती होतोय. त्यानंतर या स्पर्धेसाठी लाभलेले आमचे समालोचक मित्र एका दिवसासाठी का होईना परंतु मृदुल मेहर यांच्याशी असलेलं त्यांचं जवळचं नातं त्यांनी मृदुल मेहर यांच्या विनंतीस मान देऊन आजचा दिवस 1-2 मॅच का होईना किंवा 3 मॅच का होईना आपल्या समालोचनानं सर्वांना मंत्रमुग्ध केलं. या स्पर्धेमध्ये रंगत आणली असे आमचे साथी समालोचक मित्र धनंजय पाटील यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी विनंती करेल धनंजय पाटील आपण यायचं आहे. धनंजय यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. खूप कमी वयामध्ये समालोचनाची आवड आणि त्यानंतर वर्षानुवर्षे केलेली प्रगती. संदेशजी मेहर यांना विनंती करेल आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचंय. वर्षानुवर्ष म्हणजे म्हणतात ना प्रत्येक वर्ष प्रगतीची एक पायरी चढत असताना पुढे येत असताना अनेक यशाची शिखरं गाठण्याचं स्वप्न उराशी बाळगत असताना वानखेडेपर्यंतचा प्रवास त्यांनी केलाय. अशा धनंजय पाटील यांचा हा यथोचित सन्मान या व्यासपीठावरती केला गेलाय. जयेश वैते आणि रोहन पाटील, अविनाश पाटील आपण व्यासपीठावरती यायचंय. विशाल पाटील बघा आमचा आवाज तुमच्यापर्यंत येतो तर प्लीज या. मिलिंद मेहर आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचंय. त्याचबरोबरीनं मृदुल मेहर यांच्या विनंतीस मान देऊन आजचा दिवस थोडा वेळ का होईना त्यांनी तो वेळ या स्पर्धेला दिला. आमचे नवोदित समालोचक मित्र विपुल पाटील यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. अनेक स्पर्धा कव्हर करत असताना बेसिक्सवरती काम करत समालोचन क्षेत्रामध्ये आपली वेगळी छाप सोडण्यासाठी अजून एक उदयोन्मुख समालोचक तयार होतोय आणि त्याचं नाव आहे विपुल. त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. रितेश पाटील आयोजक रितेश पाटील यांना विनंती करेल आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचंय. हितेश पाटील यांच्या शुभ हस्ते विपुल पाटील यांचा सन्मान. विपुल यापुढे सुद्धा उत्तरोत्तर प्रगती करत राहो साधत राहो अशा सदिच्छा या DCC क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026 च्या माध्यमातून पुढील सन्मान करण्यासाठी मी अक्षय पाटील आयोजक यांना विनंती करेल आपण यायचंय. पुढील सन्मान केला जातोय. मागील 2 दिवस ज्यांनी आपल्या समालोचनाने सर्वांना मंत्रमुग्ध केलंच पण त्यांच्या एका पंचवरती प्रत्येक दर्शक इथं आनंदित होताना दिसला. आजच्या संपूर्ण खेळाची कालच्या संपूर्ण खेळाची शोभा ज्यांच्या येण्यानं वाढली असे क्रिकेट एक्सपर्ट कमेंटेटर वन ऑफ द लिजेंडरी व्हॉइस ऑफ नारंगी ज्यांनी गेले 25 वर्ष समालोचन क्षेत्रामध्ये कार्य करत असताना त्यांचा सुद्धा प्रवास गल्ली बोळातून आता वानखेडेपर्यंत जाऊन पोहोचला. डिसेबल स्पर्धा ज्यांनी कव्हर केली असे तुकाराम मांगेला सर यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातो. मी अक्षय पाटील यांना विनंती करेल की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचंय. समालोचनाची धुरा सांभाळत असताना अनेक छोट्या मोठ्यांना सांभाळून घेत आजपर्यंत अनेक स्पर्धांमध्ये आपल्या नावाची वेगळी छाप सोडली आहे. म्हणूनच पालघर जिल्ह्यामध्ये एक नामवंत समालोचक म्हणून त्यांची ख्याती सुद्धा आहे. असे तुकाराम मांगेले सर धन्यवाद. आपण आपला अमूल्य वेळ या स्पर्धेला दिलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. चिराग मेहर आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आयोजक चिराग मेहर या पुढील सन्मान केला जाणार आहे.
पसविरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन अंतर्गत होणाऱ्या अनेक स्पर्धांमध्ये ज्यांचा आवाज आपण या अगोदर ऐकलाय, असा एक आवाज जो याच नगरीला बिलॉंग करतो, या नवापूर गावातील सुपुत्र आणि ज्यांच्या समालोचनाने मागील 4 दिवस ते सुद्धा या स्पर्धेचा एक समालोचक म्हणून घटक बनले होते, असे कौस्तुभ मेहर यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. कौस्तुभ मेहर या समालोचन क्षेत्रामध्ये ते सुद्धा प्रगती करू इच्छित आहेत आणि त्यांच्या समालोचनाद्वारे त्यांच्या बरोबरीनेच नवापूर गावाचं नाव सुद्धा रोशन करण्याचा विडा त्यांनी हाती उचलला आहे. त्यांचा यथोचित सन्मान या व्यासपीठावरती होत असताना कौस्तुभ उत्तरोत्तर अजून आपण प्रगती साधत राहू आणि यशाची उंच उंच शिखर गाठत राहू याच सदिच्छा तुला या स्पर्धेदरम्यान. त्यानंतर आर्यन मेहर यांना विनंती करेल आपण मंचावरती यायचं आहे. आयोजक आर्यन मेहर आणि त्यानंतर पुढील सन्मान खऱ्या अर्थानं द व्हॉइस ऑफ वसई तालुका म्हणून ज्यांची एक वेगळी ओळख आहे असे भरत मोरे सर, आमचे गुरुवर्णी, आमचे मार्गदर्शक आणि त्यांचा हा यथोचित सत्कार, ह्या स्पर्धेची एक गोड आठवण म्हणून, ह्या स्पर्धेची गोड आठवण अर्थातच डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग ह्या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी भरत मोरे सर यांचा हा गोड सत्कार केला जातोय. त्यानंतर मॅन्युअल स्कोरर ज्याने गेले 4 दिवस खूप चांगली स्कोरिंग केली आणि या स्पर्धेमध्ये आपलं सुद्धा योगदान दिलं असे विनीत पाटील यांचा सुद्धा एक विशेष सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. विनीत पाटील यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती केला हर्ष तांडेल यांना. पिंट्या हर्ष तांडेल, पिंट्या जवळ आहे की लांब आहे? जिथे कुठे असेल प्लीज या. पिंट्या आपल्या शुभ असते. विनीत पाटील यांचा यथोचित सन्मान. विनीतने सुरुवातीला थोडीशी गडबड केली की थोडासा उशीर होत होता, पण त्यानंतर मागील 3 दिवस जी काही स्कोरिंग केली ती खरोखर कौतुक करण्यासारखी, न चुकता स्कोरिंग त्याने केली आहे. धन्यवाद विनीत, आपलं सुद्धा मनपूर्वक आभार. AK एडिट्स आदित्य या 4 दिवसामध्ये किंवा याचे प्रमोशनल व्हिडिओज बनवण्यासाठी ज्याचा खूप मोठा हात राहिला असे AK एडिट्सची टीम म्हणजेच जयेश वैती यांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आलाय का? आपल्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. आदित्य अर्नाळा खेळण्यातील हा सुपुत्र आणि त्यांनी खूप चांगले एडिट्स केले, चांगले व्हिडिओ आपल्यासमोर सादर केले, काही प्रमोद सुद्धा यानेच केले होते. धन्यवाद आदित्य. AK एडिट्स अजून काहीशा तुम्हाला व्हिडिओज चांगल्या बघायच्या असतील, चांगल्या रील्स बघायच्या असतील, आदित्यच्या AK एडिट्सला फॉलो करायला विसरू नका. स्वयं मेहर, एडिटर स्वयं मेहर, वन ऑफ द स्माइली फेस, हसतमुख चेहरा आदित्य मेहर यांना विनंती करेल आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचं आहे. स्वयंला कोणतंही काम सांगा, सर्वप्रथम स्माइल देतो नंतर ते काम करतो आणि म्हणून ते काम त्या हसऱ्या चेहऱ्यामुळे जास्त सोपं होतं. स्वयं यांचा सन्मान केला जातो. स्वयंने सुद्धा खूप चांगलं एडिटिंग वर्क केलं या स्पर्धेसाठी, त्यांचा विशेष सन्मान व्यासपीठावरती होतोय. इन्स्टा हँडलर आणि फोटोग्राफर मानव मेहर यांचा सुद्धा सन्मान केला जाणार आहे. नाहीये मानव मेहर, चिराग आपण घ्या. मानव मेहरांचा सन्मान चिराग स्वीकारतील. मोहित तांडेल यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाणार आहे. आमचे स्क्रीनवाले ज्यांच्या माध्यमातून ही स्क्रीन लागवण्यात आली आहे, माध्यमातून ज्यांची स्क्रीन आहे बरोबर आमच्या कॉमेंट्री पक्षाच्या समालोचन कक्षाच्या समोर आणि
व्यासपीठाच्या समोर न थांबता चालतच राहिले. मागील 4 दिवसामध्ये सर्व गोष्टी विनाविघ्न क्लिअरली व्हिजिबल होत होत्या. दिसण्यासाठी ते दृश्य खूप चांगलं होतं. आमचे स्क्रीनवाले कुठे असतील प्लीज या. अक्षय तांडेल आयोजक यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जाणार आहे. शिवा बघा, ओरिजिनल नाव घेतल्यानंतर जेवढे लवकर नाही बघितलं तेवढे शिवा बोलल्यानंतर बघितले. शिवा यांच्या शुभ हस्ते आमचे स्क्रीनवाले जातात त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. धन्यवाद. आपले सुद्धा मनपूर्वक आभार. हितेश मोहिती यांच्या शुभ हस्ते यापुढील सन्मान केला जाणार आहे. आणि यापुढील सन्मान या स्पर्धेला रोनक आणण्याचं कार्य ज्यांनी केलं, या स्पर्धेला झगमगाटाद्वारे प्रदर्शित करण्याचं कार्य ज्यांनी केलं असे आमचे चेतन कदम यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. स्पायरो म्हणा किंवा या ज्या लाईट्स आहेत झापूक झुपूक करणाऱ्या, ज्यांच्या माध्यमातून लावण्यात आल्या, चेतन कदम यांचा यथोचित सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. चेतन गेला, मग आपण या लवकर. धन्यवाद चेतन कदम आणि टीम. त्यानंतर पुढील सन्मान करण्यासाठी मी विनंती करेल अविनाश पाटील यांना. अविनाश पाटील अभि, रोहन पाटील, नवापूर गावचे सिनियर खेळाडू रोहन पाटील, आपल्या शुभ हस्ते यापुढील सन्मान केला जाणार आहे. आणि यापुढील सन्मान केला जातोय. ही स्पर्धा जगभरामध्ये प्रसारित करण्याचं काम ज्याने केलं, मागील 4 दिवसामध्ये या स्पर्धेची लाईव्ह टेलिकास्ट ज्याने केली, असे पालघर जिल्ह्यामधील सर्वाधिक जास्त सबस्क्रायबर्स असण्याचं कारणामा ज्यांच्या नावे आहे अशी पाटील नेटवर्कच्या टीमचा सन्मान केला जातोय. आणि विशेष आभार पाटील नेटवर्कचं यासाठी, कारण नितेश पाटील जे पाटील नेटवर्कचे ओनर आहेत ते खास या स्पर्धेसाठी शेवटी का होईना पण आपला अमूल्य वेळ काढून आलेले आहेत. नितेश पाटील खास नवली पालघरहून त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. भरोसे के साथ विश्वास पाटील नेटवर्क, त्याचा विशेष सन्मान या व्यासपीठावरती नितेशजी पाटील, मुन्ना जयस्वाल. त्यानंतर ज्यांच्या माध्यमातून जनरेटर प्रोव्हाइड करण्यात आलाय, मी त्या दादांना विनंती करेल आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचंय. रुपेश तांडेल यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाणार आहे. रुपेशजी तांडेल गेले का? जनरेटरवाले दादा कुठे आहेत? या लवकर. आपला सुद्धा एक सन्मान या स्पर्धेदरम्यान केला जाणार आहे. या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी, या स्पर्धेला यशस्वीरित्याने पार पाडण्यासाठी आपलं सुद्धा सहकार्य खूप मोठं राहिलं आणि त्याबद्दल आपला एक विशेष सन्मान या व्यासपीठावरती होईल. जनरेटर दादा आहेत का? आले तर सांगा. हे जे ग्राफिक्स वर्क केलेलं आहे, जे ग्राफिक्स वर्क म्हणजे हे जे बॅनर्स आणि या सर्व बाबी, तो DCCचा मागचा बोर्ड किंवा हा मागचा बोर्ड दिसतो, हे संपूर्ण बॅनर वर्क, आर्ट वर्क आणि हे ग्राफिक्स ज्यांच्या माध्यमातून बनवण्यात आले असे हिरेन राऊत त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. हिरेन राऊत नाहीत, मग धीरज तांडेल त्यांचा सन्मान स्वीकारतील. धीरज तांडेल आपण या. आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेल तन्मय वैती यांना आपण हा सन्मान करण्यासाठी पुढे यायचंय. तन्मय वैती
यांच्या शुभ हस्ते हिरेन राऊत यांचा हा सन्मान धीरज स्वीकारतात. एक स्पर्धा म्हटली की संपूर्ण टीम आणि गाव आणि त्याचबरोबरीनं काही असे व्यक्ती जे पुढाकार घेऊन येतात आणि त्या पुढाकाराने प्रत्येक बाबीला मोठं करण्याचा प्रयत्न करतात, स्पर्धेला यशस्वी करण्याचा प्रयत्न करतात. अशाच या नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीगला मोठं करण्याचं कार्य करण्यामध्ये जनता एक मोलाचा वाटा आहे. असे एक व्यक्तिमत्व आणि त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्या व्यक्तीचं नाव आहे मिस्टर हितेश होळकर. आर्थिक सहाय्य त्याचबरोबरीनं या आयोजनामध्ये सर्वात मोठा त्यांचा वाटा राहिला. हितेश होळकर त्यांचा यथोचित सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. संपूर्ण जतीन तांडेल चला या आहेत या आपण जतीन आपण हितेश होळकर यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करायचा आहे. बाकी सर्व टीमने सुद्धा जॉईन व्हायचंय. हितेश होळकर प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे कुठे कोणाला काही कमी पडत नाही ना. या स्पर्धेला अजून काय करणं गरजेचं आहे. ही स्पर्धा यशस्वीरित्या कशा रीतीने पार पडेल यासाठी झटत राहणारं व्यक्तिमत्व आणि ही स्पर्धा अखेरकार यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी त्यांचं योगदान राहिले. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला गेलाय. त्यांच्याच बरोबरीनं अजून एक व्यक्ती जे या प्रकारचं कार्य करताना आपल्याला दिसलं ते धीरज तांडेल धीरू कुठे आहेत त्यांचा सुद्धा सन्मान केला जाणार आहे. मी संपूर्ण टीमला विनंती करेल आपण एकत्रित धीरज तांडेल यांचा सन्मान करायचा आहे. धीरज पडद्यासमोर न जाऊन पडद्यामागे त्याने भरपूर साऱ्या गोष्टी या स्पर्धेसाठी केलेले आहेत. मग ते काम छोटं असो की मोठं ते बघितलं नाही धीरजने आणि त्यामुळे त्यांचा विशेष सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. धीरज तांडेल यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय डीसीच्या संपूर्ण टीमद्वारे. धन्यवाद धीरज, आपलं मनपूर्वक आभार. सर्वाधिक मोठं योगदान या स्पर्धेसाठी ज्यांचं लाभलंय असे आमचे मिथुन तांडेल यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाईल. त्यांचे बंधू जर असतील तर आपण हा सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. मिथुन तांडेल यांनी केलेली मेहनत दिलेलं योगदान कोणी विसरू शकणार नाहीये, कारण त्यांनी दिलेलं योगदान त्याचमुळे ही स्पर्धा इतक्या चांगल्या रीतीने या ठिकाणी पार पडली आहे आणि म्हणून त्यांचा विशेष सन्मान त्या ठिकाणी केला जाणार आहे. त्यांचे बंधू जर असतील तर आपण यायचं आहे. अच्छा, जतीनचे बंधू आहेत त्यामुळे जतीन यांना विनंती केली की आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. धन्यवाद. राजेश वैती एक लेजेंडरी व्हॉइस नवापूरमधील जुने जाणते आणि ज्ञानी समालोचक मित्र होते आणि या स्पर्धेसाठी त्यांचं सुद्धा योगदान खूप मोठं होतं. राजेश वैती जर आपण कुठे असेल प्लीज या, आपला सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. आपण दिलेली साथ, आपल्या सोबतीनं 2 दिवस केलेले ते समालोचन यादगार होतं आणि त्याबद्दल आपला विशेष सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. राजेशजी वैती अनुपस्थित आहेत, आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून. असोसिएशन मेंबर्स मी तेजस मात्रे यांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती यायचं, आपला यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. खूप साऱ्या गोष्टी असोसिएशनमध्ये कोणता निर्णय घेणं असो किंवा कोणत्याही गोष्टीला पुढे नेण्यासाठी सहकार्य असो, तेजस मात्रे यांचं नेहमी असताना त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. आयोजक हितेश पाटील यांचा सुद्धा एक सन्मान केला जाणार आहे. तन्मय वैती त्याच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. चला तुम्हीच घेऊन येणं, तुम्हीच घ्या.
असोसिएट मेंबर लॉसन कोरिया यांना विनंती केलं आपण यायचा आपला सुद्धा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. वसविरार बॉक्स अंडर आर्म क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार आहेत. प्रत्येक गोष्टी प्लॅन करत असताना जयेश वैती त्यांच्या जवळचे मित्र आहेत, त्यांच्या शुभास्त्या सन्मान केला जाणार आहे. इव्हेंट कोणताही असो, लॉसन यांना तो इव्हेंट कसा पार करायचा हे चांगलं माहीत आहे आणि त्यामुळे वसविरार बॉक्स अंडर आर्म क्रिकेट असोसिएशन अंतर्गत अनेक युनिक गोष्टी आणि इव्हेंट मॅनेज करण्यासाठी त्यांचा हातभार खूप मोठा असतो. अशा लॉसन कोरिया यांचा सन्मान या ठिकाणी केला गेला आहे. पार्थ पाटील यांचा सन्मान केला जाणार आहे. पार्थ पाटील अरे इकडे येतो. पार्थ पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. चला हितेश यांच्या शुभेच्छा. पार्थ पाटील यांचा सन्मान. धन्यवाद. थँक्यू पार्थ. सावकाश आपण खाली 5, 6, 7, 8 या नंबरसाठी आपण चिठ्ठ्या उडवणार आहोत. पण त्या अगोदर आपण वैयक्तिक पारितोषिक देऊयात का? मॅगीला टेन्शन आले तो कधीपासून थांबलाय. शॉर्ट मध्ये करूयात. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट कोण असेल बघा. तिकडे जे मागे उभे आहेत तुमच्यामधलं कोण मेंबर असेल आणि जर का त्याचं नाव आलं तर तुम्ही लांब असल्या कारणाने आम्ही नाव घेणार नाही. चालेल का ते? रोहित चला या समोर सगळ्यांनी. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट कोण असेल? हा जो आला, जो लढला, ज्याने डाईव्ह लगावल्या, ज्याने चौकार अडवले, ज्याने जान झोकली आणि ती संघाच्या हिताची राहिली. कारण संघाच्या हिताची नसेल तर डाईव्ह लागून फायदा नाही तिचा. ठीक आहे. सो बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट अँड ही नंबर गोस टू मिस्टर सोनं ते सोनं, ज्याचं नाव सर्वत्र गाजे, त्याचं नाव आहे पंकज वसे. पंकज आला की टॅपच्या स्पर्धा आठवतात, भाईंदर मधला खेळ आठवतो आणि पंकज आला की कंगारू आम्हाला आठवते आणि पंकज यांचा गौरव केला जाईल. बेस्ट फिल्डर ऑफ दी टुर्नामेंटची ट्रॉफी देऊन मी विनंती करेल संदेशजी मेहराना की आपण हा किताब देण्यासाठी समोर यायचंय. सगळ्यांना प्रश्न पडला की पंकज अचानक मैदानात उतरला तरी कसा आणि बॅटिंगसाठी सुद्धा आला कसा. तो सुद्धा लॉसनच्या पुढे आला होता पण त्यांनी त्याची खरी ओळख दाखवली. त्याच मॅचमध्ये समोर अडवलेला चौकार हा सगळ्यांच्या नजरेला भुरळ पाडणारा होता आणि त्यांनी सांगितले ते फक्त चुकून नव्हतं केलं, त्याने 2-3 मॅचमध्ये तसा अटेम्प्ट आणि तसा प्रयत्न करून दाखवला. पंकज खूप खूप अभिनंदन. खूप दिवसानंतर वैयक्तिक पारितोषिक घेतलं, बघून खूप बरं वाटलं. जोरदार टाळ्या एकदा पंकजसाठी होऊन जाऊ द्यात. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. बेस्ट बॉलर कोण आहे? 6 विकेट. कारण त्याला ओव्हरच नाही तुम्ही देतात, तो मागे बिचारा बघतोय. 6 विकेट ज्याच्या नाव आहेत, खेळाडूचं नाव यश वैती फ्रॉम निर्मल. प्रकाश वैती यांच्या शुभास्त्या किताब दिला जाणार. प्रकाश वैती आपण या. यशने केलेली गोलंदाजी पॉवर प्ले मध्ये खास करून केलेला तो खेळ, पॉवर प्ले मध्ये टाकलेला इम्पॅक्ट, निर्मलसाठी लढाऊ वृत्तीने तो खेळला आणि त्याला जातोय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचा किताब. अभिनंदन यश. त्यानंतर बेस्ट बॅट्समन, उत्कृष्ट फलंदाज. उत्कृष्ट फलंदाज कोण आहे या स्पर्धेतला? मयूर, ज्याच्या नावे 74 धावा, 74 रन्स. 74 रन्स. कोणी नयनचं नाव घेतलं काय? नयनचा एकच चौकार सगळ्यात भारी होता, पण टर्निंग पॉइंट होता. एक चौकारामुळे मॅच टर्न झाली होती. बट 74 रन ज्याच्या नाव आहेत त्या खेळाडूचं नाव आहे मिस्टर जो सोडवतो सगळे कोडे, नाव आहे विघ्नेश साखल तोडे.
विघ्नेश साखलतोडे हरणाऱ्याचा हार्दिक पांड्या सध्याच्या घडीला याचा आयकॉन म्हणून टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्याची चर्चा आहे आणि त्या चर्चेबरोबरच प्रत्येक मैदान गाजवण्यासाठी तो आता तयार झालाय आणि त्याला दिला जाणार आहे बेस्ट बॅट्समॅन ऑफ दी टुर्नामेंटचा किताब. मी अविनाशजी मेहर यांना विनंती करेल की आपण हा किताब देण्यासाठी समोर यायचं आपल्या शुभ हस्ते. बेस्ट बॅट्समॅन ऑफ दी टुर्नामेंटची ही ट्रॉफी देऊन गौरव करायचं विघ्नेशचा. जोरदार टाळ्या होऊन जातात विघ्नेशसाठी. जिद्द, चिकाटी, मेहनत आणि त्याचबरोबरीनं कॉम्पिटेटिव्ह वृत्ती ही यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवण्यासाठी त्याला खूप मदत करते आणि तो सर्वोत्कृष्ट फलंदाज राहिला या स्पर्धेतला. पुढील किताब देण्या अगोदर 5, 6, 7, 8 साठी चिठ्ठ्या टाकल्या जाणार. चला या कर्णधार 9 स्टार जीवदानी माऊली. जीवदानी माऊली काय येस अजून DCC नवापूर, नवयुग अजून कोणतरी आहे DCC 1 2 3 4 येस राईट 5 6 7 8 सगळ्यांनी चला याच्यामध्ये टीमची नावं टाकलेली आहेत. काहीतरी वेगळं आहे. कुठे गेला चौथा DCC 8वा. हो या आता 3 मधून तुम्हाला एक एक चिठ्ठी काढायची. पहिली चिठ्ठी उचलायची. कोण उचलेल? भांडायचं नाही. थांब जरा. पहिलं जिचं नाव येईल ते. चला ऋषी उचला. इन टीम नसतो चालेल का? 9 स्टार नंबर 7. त्यानंतर जय उचल जरा. जीवदानी माऊली नंबर 6 आणि नवयुग नंबर 5. सो 9 स्टार सर्वप्रथम DCC नवापूर सर्वप्रथम यायचे. DCC नवापूर टीम नंबर 8 8व्या क्रमांकाचा मान ज्या संघाच्या नावे जातोय DCC नवापूर. कोणाचे असते? किशोरजी तांडेल यांच्या शुभ हस्ते हा किताब दिला जाणार आहे. 8 नंबर DCC नवापूरने काल जिंकलेली मॅच सगळ्यांनी पाहिली आणि त्या मॅचमध्ये थरकाप उडवणारा तो क्षण, रणबॉलच्या आतलं इक्वेशन आणि त्यानंतर पलटवार केला, परंतु त्याची पुनरावृत्ती आज नाही करता आली. पण आपण केलेला खेळ त्याबद्दल आपला हा गौरव केला जातोय 8व्या नंबरची ट्रॉफी देऊन. त्यानंतर नंबर 7 टीम 9 स्टार 9 वेगवेगळे स्टार ज्या संघामध्ये आहेत असा संघ म्हणजे 9 स्टार आमच्या कोपरीतला हा संघ. आणि त्यांना किताब देण्यासाठी मी विनंती करेल भूषणजी पाटील आपण यायचं. आपल्या शुभास्था किताब दिला जाणार आहे. हेमंत गाडीगावकर आणि त्याची संपूर्ण टीम प्रत्येक स्पर्धेमध्ये आपली लढवय्या वृत्ती दाखवते, आपली छाप सोडते आणि छाप सोडत असताना सगळ्यांना प्रभावित सुद्धा करते. मोठमोठे धक्के देण्यासाठी ही टीम जाणली जाते. खूप खूप अभिनंदन हेमंत. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. नंबर 6 6व्या क्रमांकाचा मानकरी संघाचं नाव आहे कोण आहे? जीवदानी माऊली फुलपाडा. ऋषी आहे इथे. अरुणजी तांडेल आपण या आपल्या शुभ हस्ते हा 6व्या क्रमांकाचा करंडक देऊन गौरव केला जाणार. जोरदार टाळ्या जीवदानी माऊलीसाठी सुद्धा होऊन जाऊ द्यात. टीम सायबा अगेन्स्ट पराभवाला सामोरं जावं लागलं होतं, पण त्यांनी केलेला खेळ या स्पर्धेमधला सुद्धा खूप चांगला होता आणि त्याबद्दल त्यांचा हा गौरव 6व्या क्रमांकाची ट्रॉफी देऊन केला जातोय. खूप खूप अभिनंदन ऋषी, जीवदानी माऊली फुलपाडा, सावकाश. आणि त्यानंतर एक अशी टीम जिने पहिली मॅच धक्का देत पार केली, दुसरी मॅच धक्का देत पार केली, पण तिसऱ्या मॅचमध्ये घवघवीत यश मिळवलं आणि त्यानंतर त्या संघाने पुढे येत असताना 5व्या क्रमांकावरती आपलं नाव कोरलं. संघाचं नाव नवयुग जय स्मृती. अरे नाही बोलायला लावणार, ये घाबरू नको एवढा, ये लवकर लवकर ये. मी विनंती करेल भावेश तांडेल भावेशजी तांडेल यांना की आपण हा किताब देण्यासाठी समोर यायचंय.
नवयुगचे हे स्टार आहेत, जय मयूर, दर्शन, निखिल, भुवनेश खोत, अमान खोत. जोरदार टाळ्या यांच्यासाठी सुद्धा होऊन जातात. खूप चांगला खेळ त्यांचा राहिला, पण 5व्या क्रमांकापुढे जाता नाही आलं. पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचा टॉस केला जाणार आहे. दोन्ही कर्णधार आपण या. टीम साहेबा आणि निर्मल सम्राट या दोन कर्णधारांदरम्यान टॉस होणार आहे. तिसरा आणि चौथा नंबर दोन्ही संघ सेमीफायनल पर्यंत येत असताना खूप चांगला खेळ, सगळ्यांना प्रभावित करणारा खेळ राहिला होता. निर्मल सम्राटचा अनेक खेळाडू अनुपस्थित असून सुद्धा निर्मल सम्राटने केलेला खेळ खरोखर कौतुकास्पद होता. आणि पहिल्या दिवशी 59 विक्रमी धाबा टीम साहेबांना उभारल्या होत्या. सेमीफायनल पर्यंतचा सफर खूप चांगला, तो प्रवास खूप चांगला, पण त्यानंतर पुढे जाता नाही आलं. हेड्स म्हणजेच टीम साहेब तिसरा आहे. चला, चतुर्थ क्रमांकाचा मान ज्याने पटकावलाय संघाचं नाव आहे निर्मल सम्राट. प्रकाश वैती यांना विनंती करेल आपण हा किताब देण्यासाठी यायचंय. निर्मल सम्राट, कौतुकास्पद कामगिरी या सर्वांनी केली. अनेक खेळाडू अनुपस्थित असताना सुद्धा क्वालिफाय झाले, सुपर 16 खेळले, सुपर 8 खेळले, सेमीफायनल मध्ये पराभूत झाले, वेगळी बाब, पण त्यांनी दाखवलेला खेळ खरोखर सगळ्यांना भावणारा होता, प्रभावित करणारा होता. खूप खूप अभिनंदन निर्मल सम्राट. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा मान ज्या संघाने पटकावलाय, खूप दिवसानंतर तो संघ सुद्धा आपल्याला टॉप 4 मध्ये बघायला मिळाला. त्यांचा खेळाचा या स्पर्धेतला क्लास काहीसा न्यारा होता. सर्वात जास्त धावा सांघिक ज्या संघाच्या नावे होत्या तो संघ होता टीम साहेबा. तृतीय क्रमांकाचा मान त्यांना पटकावलाय, त्यांचा सुद्धा गौरव केला जाणार आहे. संदेश मेहर यांच्या शुभ हस्ते तृतीय क्रमांकाची ट्रॉफी देऊन गौरव केला जातो टीम साहेबाचा. जोरदार टाळ्या यांच्यासाठी सुद्धा होऊन जाऊ द्यात. सेमीफायनल पर्यंतचा प्रवास त्यांचा खूप चांगला राहिला, खूप चांगला खेळ त्यांनी केला. सेमीफायनलमध्ये थोडेसे कमी जरूर पडलेत, पण या स्पर्धेमध्ये त्यांनी केलेली उल्लेखनीय कामगिरी, त्या कामगिरीची दखल घेण्यासारखा खेळ. खूप खूप अभिनंदन साहेबा. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज काही सन्मान बाकी आहेत आणि ते सन्मान अशा प्रतिष्ठित व्यक्तींचं सन्मान ते या ठिकाणी केले जाणार आहेत. या स्पर्धेसाठी लागणारं सर्वात मोठं सहकार्य, आर्थिक सहाय्य, ज्यांच्या माध्यमातून ते आर्थिक सहाय्य करण्यात आलंय, असे 2 व्यक्ती या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मगाशी ज्यांची ॲड आपण पाहिली असे एक्वा पॅलेस रिसॉर्टचे ओनर आदरणीय रघुवीर अर्नाळकर आणि किसनजी माने यांना विनंती करेल आपण समोर यायचंय. वेगवेगळे यायचंय, वेगवेगळा सन्मान करूयात, पण या दोघांसाठी जोरदार टाळ्या होऊन जातात. सगळ्यांना विनंती करेल, खूप मोठं योगदान ज्यांचं राहिलं या स्पर्धेसाठी, त्यांचा यथोचित सन्मान केला जाईल. सर्वप्रथम रघुवीर अर्नाळकर सर आपण या. सुधीरजी मेहर यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जाणार आहे. DCCच्या या आयोजनामध्ये त्यांचा हातभार खूप मोठा आहे आणि म्हणूनच अशा विशेष अतिथींचा विशेष सन्मान या व्यासपीठावरती होतोय. धन्यवाद साहेब, आपलं मनपूर्वक आभार. आपण केलेल्या सहकार्यामुळे ही स्पर्धा इतक्या दिमागात आणि मोठ्या जल्लोषात नवापूरमध्ये पार पडली. आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. त्यानंतर पुढील सन्मान किसनजी माने यांना विनंती केलं आपण सुद्धा यायचंय. सुधीरजी मेहर यांना विनंती करेल आपण किसनजी माने यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करायचा आहे. धन्यवाद साहेब, आपलं सुद्धा मनपूर्वक आभार. वेळोवेळी या स्पर्धेला आपण दिलेली भेट आणि त्यानंतर या स्पर्धेला दिलेलं योगदान आपलं सुद्धा मोठं आहे.
अजून एक विशेष सन्मान अशा विशेष व्यक्तिमत्वाचा जे नेहमीच डोकरादेव क्रिकेट क्लबच्या पाठीशी उभे असतात, त्यांच्या प्रत्येक चांगल्या गोष्टीला सपोर्ट करत असतात असे सुधीरजी मेहर यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मी किसन माने साहेबांना विनंती करेल की आपण त्यांचा सन्मान करण्यासाठी समोर यायचंय. अनेक आठवणी सुधीरजी मेहर यांनी सांगितल्या की आम्ही 15-16 वर्षा अगोदर खेळायचो, त्यावेळेला त्यांचा कसा खेळ असायचा, कसे खेळायचे आणि आताचा खेळ कसा राहिलाय, अनेक गोष्टीवरती चर्चा होते. एक अभ्यासू व्यक्तिमत्व आणि त्यांचा विशेष सन्मान या व्यासपीठावरती होते. धन्यवाद सुधीरजी मेहर साहेब, आपला मनपूर्वक आभार आपल्या दिलेल्या योगदानाबद्दल. त्यानंतर पीस ऑफ नेचर रिसॉर्टचे ओनर संदेशजी मेहर यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी अविनाश मेहर साहेबांना विनंती करेल की आपण त्यांचा सन्मान करण्यासाठी समोर यायचंय. ही सारी मंडळी, हे सारे व्यक्ती जे या स्पर्धेमध्ये खूप मोठं योगदान करत असताना दिसल्याने त्यांचा यथोचित सन्मान या व्यासपीठावरती होतोय. डीसीसी टीमचे पाठीराखे प्रकाश वैती यांचा सुद्धा सन्मान केला जाणार आहे. मी विनंती करेल प्रकाशजी वैती साहेब आपण हा सन्मान स्वीकारण्यासाठी या. किशोर तांडेल यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. त्यानंतर डीसीसी संघाचे पाठीराखे किशोरजी तांडेल यांचा सुद्धा सन्मान केला जाणार आहे. मी अरविंदजी तांडेल यांना विनंती करेल की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचंय. अरविंदजी मेहर. हॅलो. अविनाश मेहर नेहमीच डीसीसीच्या साथीने असणारे व्यक्तिमत्व म्हणजेच अविनाशजी मेहर यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. मी सुधीरजी मेहर यांच्या साथीनं अविनाशजी मेहर म्हणजे ही जोडी नंबर 1 आहे, A1 जोडी आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. LNCC संघाचे LNCC संघाचे संस्थापक आहेत. LNCC काठीपाड्यातील संघ आणि त्याचे हे 2 संस्थापक, त्यांचा सुद्धा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. चुकून माकून जर कोणाचे सन्मान करायचे राहिले असतील तर त्यांचा सुद्धा मनापासून आभार. नवापूर ग्रामस्थ डीसीसी मधील काही खेळाडू ज्यांचा कोणाचा चुकून माकून सन्मान करायचं राहिले असेल त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि त्यानंतर घेऊन जातोय सरळ मॅन ऑफ द सिरीज, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट या किताबाकडे. कोण असेल मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी? येस, नाही माहित आहे मला, ते स्पष्टीकरण सगळं. ज्याच्या धावा आहेत 64. नितेश पाटील. अजून कोणी आहे का? अच्छा, तू गावपाड्यातला आहे? कुठला आहे? इथलाच आहे का? मग नवापूर मधला तरी आहे. बघा कोण आहे अजून. 4 विकेट, 64 रन्स, मॅन ऑफ द सिरीज, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, अँड दीज अवॉर्ड गोज टू मिस्टर नितेश पाटील. नवापूरमध्ये असणार आणि सिरीज नाही घेणार असं होणार आहे का? अशी कमिटमेंट त्याच्या खेळामध्ये दिसली. तो कधी बोलला नाही, बट नितेश पाटीलने दाखवलेला खेळ, मोक्याच्या क्षणी केलेला खेळ सर्वांना प्रभावित करणारा होता. आणि पॉइंट्स टेबलमध्ये टॉपर राहिला. 4 विकेट, 64 रन नितेश पाटील. मी रघुवीर अर्नाळकर साहेबांना विनंती करेल की आपण हे मॅन ऑफ द सिरीजची सायकल, किशन माने साहेब आपण सुद्धा यायचं देऊन गौरव करायचा आहे नितेश पाटीलचा. नवापूर गावामध्ये AK-47 म्हणून त्याला म्हटलं जातं. असा नितेश पाटील ही मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी इंडियन स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून बॅट. आज झाला या साऱ्यांचा फेवरेट, चर्चेत आहे महाराष्ट्रात, चर्चेत आहे महाराष्ट्रात, चर्चेत आहे नवापुरात, चर्चेत आहे वसई विरार मध्ये. नाव आहे नितेश पाटील, सबसे कातिल.
AK-47 बनलाय आज तो परफेक्ट त्याचा पॅटर्न लय हटके ट्रेंडिंग मध्ये आला धन्यवाद साहेब, आपण सानापट्टा व्हायचंय. सायकल आमच्या घरी पाठवून द्या. नाही, नितेशच्या घरी पाठवून द्या, त्याचं घर जवळ आहे. नेक्स्ट सेकंड प्राइज रनर अप टीम इन्व्हाइट करणार आहोत. खूप दिवसापासून लागलेली प्रतीक्षा, पाहिलेली वाट आणि त्यानंतर कमबॅक करत असताना फायनलमध्ये प्रवेश ज्या संघाने मिळवला, सगळ्यांची मनं जिंकली. फायनलमध्ये थोडेसे कमी जरूर पडले, पण तुम्ही केलेला खेळ सगळ्यांना प्रभावित करणारा होता. म्हणूनच आदरपूर्वक त्या संघाला मी व्यासपीठावरती आमंत्रित करतोय. संघाचं नाव आहे जयू दुर्गेश 11. प्लीज कम. सुधीरजी मेहर साहेबांना विनंती करेल की आपण यायचं. आपल्या शुभ हस्ते द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी देऊन गौरव करण्यात येणार आहे, जी स्पॉन्सर्ड करण्यात आली आहे कैलासवासी यादवराव अनंत चौधरी यांच्या स्मरणार्थ, कैलासवासी जयंतीबाई यादवराव चौधरी यांच्या स्मरणार्थ कुशलजी भरत चौधरी यांच्याकडून ही ट्रॉफी देऊन गौरव केला जातोय जयू दुर्गेश 11 या संघाचा. खूप खूप अभिनंदन टीम, खूप चांगला खेळ. फायनल पर्यंतचा प्रवास खूप चांगला राहिला आणि आपण केलेला खेळ हा सर्वांना प्रभावित करणारा होता. त्याबद्दल आपलं खूप खूप कौतुक, खूप खूप अभिनंदन. डोकरादेव क्रिकेट क्लब आणि नवापूर रामस्व प्रीमियर लीग तर्फे जोरदार टाळ्या यांच्यासाठी होऊन जाऊ द्यात. त्यानंतर या ठिकाणी डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर रामस्व प्रीमियर लीग 2026 मध्ये आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षकांचा पुन्हा एकदा मनापासून आभार. 32 संघांचा मनापासून आभार. वसविरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनचा मनापासून आभार. आमचे समालोचक मित्र त्यांचा मनापासून आभार. आमचे दोन्ही पंच, तिन्ही पंच त्यांचा मनापासून आभार. ज्याने पार्ट टाइम अंपायरिंग केले त्यांचा मनापासून आभार. आमचे स्कोरर त्यांचा आभार. आमची डिजिटल टेक्निकल टीम त्यांचा मनापासून आभार. आमचे डीजे मास्टर त्यांचा मनापासून आभार. आमचे मंडप डेकोरेटर्स, ग्राफिक्सवाले त्या सगळ्यांचा मनापासून आभार. जे स्टॉल आजूबाजूला लावण्यात आले होते त्यांनी सगळ्यांच्या पोटपाण्याची व्यवस्था केली त्यांचं मनापासून आभार. प्रत्येक ग्रामस्थ, ज्या ग्रामस्थांनी या स्पर्धेला सपोर्ट केला, प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या त्यांचं मनापासून आभार. प्रत्येक खेळाडूचं मनापासून आभार. आणि हे सर्व करून चुकून मागून कोणाचं जर का आभार मानायचं राहिलं असेल तर त्यांचं सुद्धा आभार मानतो. जर का नाव घ्यायचं राहिलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो आणि सरळ घेऊन जातोय तुम्हाला या स्पर्धेच्या अंतिम विजेतेपदाकडे. चॅम्पियन कोण राहिलाय हा प्रश्न विचारणं आता बरोबर वाटत नाही, कारण सगळ्यांना क्लिअर झालंय. डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर रामस्व प्रीमियर लीग 2026 चा मानकरी द चॅम्पियन टीम अँड द टीम नेम इज दिविशा तेजस 11. प्लीज कम. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊन जाऊ द्यात. कैलासवासी यादवराव अनंत चौधरी यांच्या स्मरणार्थ, कैलासवासी जयंतीबाई यादवराव चौधरी यांच्या स्मरणार्थ कुशल भरत चौधरी यांच्याकडून स्पॉन्सर्ड करण्यात आलेली ट्रॉफी, ही चॅम्पियन ट्रॉफी डोकरादेव क्रिकेट क्लबची नवापूर रामस्व प्रीमियर लीगची देऊन गौरव करण्यात येतोय टीम दिविशा तेजस 11 या संघाचा. रघुवीर अर्नाळकर साहेब आपल्याला विनंती, आपण हा किताब देण्यासाठी यायचंय. किसनजी माने साहेब आपण सुद्धा हा किताब देण्यासाठी यायचंय. आणि त्याचबरोबर सगळे मान्यवर आपण सुद्धा जॉईन व्हा. सगळ्यांनी उठायचंय, सगळ्यांनी उठून जॉईन व्हायचंय. द चॅम्पियन टीम नेम इज दिविशा तेजस 11. जय. आणि अशा प्रकारे डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर रामस्व प्रीमियर लीग. अरे स्वयं काहीतरी गिफ्ट आहे ना, मृदुलसाठी काहीतरी गिफ्ट आहे.
घेऊन पण गेला. मृदुल मेहर आणि जतीन तांडेल, विशेष आभार आणि विशेष कौतुक या दोन्ही मित्रांचं. हितेश होळकर, जयेश बैती, मिथुन तांडेल, ही संपूर्ण टीम. खूप चांगलं आयोजन या नवापूर नगरमध्ये आपण आपल्या मेहनतीतून, आपल्या संकल्पनेतून या ठिकाणी आणलं आणि सत्यात अवतरलं. त्याबद्दल ही यशस्वी स्पर्धा पार पडली त्याबद्दल आपलं खूप खूप अभिनंदन. आणि ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली मी असं जाहीर करतो. धन्यवाद. थँक्यू सो मच.